व तालुक्यात स्वर्गरथ काही दिवसांपासून नसल्यामुळे भटकंती होत होती। बाहेर गावहून स्वर्गरथ मागवला तर जास्त पैसे मोजावे लागत होते आणि वेळेवर मिळतही नाही होता। अनुषंगाने शहरातील डॉक्टर योगेंद्र पवार यांनी एक सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप तयार करून शहरातील व तालुक्यातील नागरिकांना असे आवाहन केले की स्वर्गरथासाठी मदत करा आणि त्यांच्या आव्हानाला शहरातील व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद दिला। धुळ्यावरून स्वर्गरथ मागून त्याचे आज शिवरात्री निमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। शहरात कोणाला स्वर्गरथ लागल्यास पारोळ्यातील ईश्वर ठाकूर, रुग्णसेवक विकास चौधरी पत्रकार व समाधान धनगर पत्रकार व गौरक्षक यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन डॉक्टर योगेंद्र पवार यांनी केलंय। आज पारोळा शहरामध्ये स्वर्गरथ अनेक दिवसापासून उपलब्ध नव्हता, त्यामुळे जे काही मृत लोक व्हायचे त्यांच्या अंतिम यात्रेसाठी खूपच लोकांना अडचणी निर्माण होत होत्या। एरंडोल, धरणगाव, अंमळनेर या ठिकाणाहून स्वर्गरथ आणावा लागायचा। ही सर्व जी गोष्ट होती ही खूप सर्व लोकांच्या मनाला खटत होती। आम्हालाही त्याचं वाईट वाटत होतं। आमचे मित्रमंडळ त्या माध्यमातून आम्ही ही चर्चा घडवली आणि आज पारोळा शहरातून लोकसहभागातून आम्ही जवळपास 900 मेंबर एकत्र करून एक स्वर्गरथ पारोळा नावाचा ग्रुप तयार केला आणि त्यात सर्व मित्रमंडळ या जवळपास 200 लोकांनी त्याच्यात लोकवर्गणी दिलेली आहे। त्या सर्व लोकवर्गणी ज्यांनी दिलेली आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि हे छोटंसं स्वर्गरथ आम्ही हे 8 दिवसामध्ये हे कार्य पूर्णत्वास नेलं आणि आज पारोळा शहरामध्ये जवळपास 4 प्रेतयात्रा निघणार आहेत। त्यासाठी आज लोकार्पण झाल्यानंतर जवळपास 4 लोकांना आमचा हा स्वर्गरथ अंतिम यात्रेमध्ये सेवा देणार आहे। याचंच आम्हाला मोठं समाधान आहे आणि ज्या मृत आत्म्यांना या स्वर्गरथ आम्ही उपलब्ध करून दिला हीच आमच्याकडून त्या सर्वांना श्रद्धांजली आहे। तरी ज्यांना अजून लोकवर्गणी देण्याची इच्छा असेल त्यांनी संबंधित फोन पे किंवा कॅश स्वरूपात ते देऊ शकतात, जेणेकरून हा स्वर्गरथ पुढील 10 वर्ष 20 वर्ष चालू राहील। त्याला शेड करता येईल, डिझेल ऑइल मेंटेनन्स दुरुस्ती सगळा खर्च तो चालू राहील आणि तो बंद पडणार नाही। यासाठी सर्वांनी यापुढे सहकार्य करत राहावं आणि ज्यांनी लोकवर्गणी दिली यांचे मी मनापासून आभार मानतो। कोणा माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाला काही बरं वाईट बोललं गेलं असेल किंवा बरं वाईट मेसेज टाकला गेला असेल तर मला त्याविषयी माफ करावे ही मी माफी मागतो। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।